द्वितीय पीयूसी छात्राओं को नमस्कार। आज आप लोगों के सामने मैं विश्वेश्वरैया पाठ के दूसरे भाग को लेकर चर्चा करूंगा। आप लोगों ने देखा विश्वेश्वरैया का बचपन कैसे संघर्ष तौर पर बीता और जैसे ही स्वयं विश्वेश्वरैया 15 सितंबर 1861 में मुद्देनहल्ली में जन्म लेने के बाद प्राइमरी जो शिक्षा थी अपने गांव में, हाई स्कूल और कॉलेज की पढ़ाई बेंगलुरु में और जो इंजीनियर की पढ़ाई पूना के साइंस कॉलेज में, उसके बाद प्रथम श्रेणी में पास होकर उन्होंने बम्बई राज्य के लिए अपना योगदान दिया और उसी के साथ साथ शक्कर बैरेज, शक्कर ब्रिज का जो है काम ले लेते हैं। तो वहाँ पर ये जो सिंध प्रांत जो है बम्बई राज्य का बहुत बड़ा हिस्सा था, अभी पाकिस्तान में चला गया है। तो सिंध का बहुत बड़ा भाग एक जो था रेगिस्तान, तो वहाँ पर एक छोटा सा शहर था शक्कर, उसके लिए पानी का इंतजाम करते हैं सर एम विश्वेश्वरಯ್ಯ। ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವು ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರ ಎರಡನೇ ಭಾಗದ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತು ಚರ್ಚೆನ ಮಾಡೋಣ। ನಿನ್ನೆಯ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ನೋಡಿದ ಹಾಗೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಅವರು ಬಾಲ್ಯವನ್ನ ಕಳೀತಾ ಇದ್ದಾರೆ, ತದನಂತರ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಿಕ್ಷಣವನ್ನ ತನ್ನದೇ ಊರಿನಲ್ಲಿ, ಹೈಸ್ಕೂಲ್ ಶಿಕ್ಷಣವನ್ನ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ, BA ಪದವಿಯನ್ನ ಬೆಂಗಳೂರಿನ ಸೆಂಟ್ರಲ್ ಕಾಲೇಜ್ನಲ್ಲಿ, ತದನಂತರ ಆ ಇಂಜಿನಿಯರ್ ಅಧ್ಯಯನವನ್ನ ಪೂನಾ ಸೈನ್ಸ್ ಕಾಲೇಜ್ನಲ್ಲಿ ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡಿ ಪ್ರಥಮ ಶ್ರೇಣಿಯಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ಅವರು ಆ ಬೊಂಬೈ ರಾಜ್ಯದ ಬೊಂಬೈ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯಕ್ಕೆ ಪ್ರಥಮ ರ್ಯಾಂಕ್ ಬಂದಾಗ ಅವರಿಗೆ ಇಂಜಿನಿಯರ್ ಆಗಿ, ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಆಗಿ ಅವರು ಸೇವೆಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ 23ನೇ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ। ತದನಂತರ ಇಂದು ಪಾಕಿಸ್ತಾನದಲ್ಲಿರುವಂತಹ ಸಿಂಧ್ ಪ್ರಾಂತದಲ್ಲಿ ಒಂದು ನಗರ ಬರುತ್ತೆ ಶಕ್ಕರ್, ಆ ರೇಗಿಸ್ತಾನ್ ಮರುಭೂಮಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಒಂದು ನಗರಕ್ಕೆ ಏನ್ ಮಾಡಿದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇವತ್ತು ನೀರನ್ನ ಒದಗಿಸುವಂತಹ ಕಾರ್ಯವನ್ನ ಸಹಿತ ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। तो आगे विश्वेश्वरಯ್ಯ ने अपने प्रत्येक कार्य में अपनी प्रखर प्रतिभा का परिचय दिया। तो क्या है, विश्वेश्वरಯ್ಯ जैसे असिस्टेंट इंजीनियर के पद पर नियुक्त हुए, वैसे ही उन्होंने बहुत प्रखर अपनी प्रतिभा को दिखाने की कोशिश की और हमेशा आगे बढ़ा। ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಆಗಿ ತನ್ನ ಒಂದು ಪ್ರಖರ ತೀಕ್ಷ್ಣವಾದ ಪ್ರತಿಭೆ ಅಥವಾ ಅವರಲ್ಲಿ ಏನು ಕೌಶಲ್ಯಗಳಿದ್ವು ಎಲ್ಲದರಿಂದ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವರು ಮುಂದೆ ಸಾಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। यही कारण है कि वे सन 1904 में बम्बई सरकार के प्रतिनिधि की हैसियत से शिमला इरिगेशन कॉन्फ्रेंस में उपस्थित हुए। तो क्या हो जाता है, स्वयं विश्वेश्वरಯ್ಯ 1904 ईस्वी में बम्बई सरकार की ओर से यानी वहां पर प्रतिनिधि बनकर शिमला इरिगेशन कॉन्फ्रेंस में उपस्थित होते हैं। ಹಾಗಾದ್ರೆ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ 1904ರಲ್ಲಿ ಏನು ಬೊಂಬೈ ರಾಜ್ಯದ ಸರ್ಕಾರದ ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ ಅವರ ಒಂದು ಹೈಸಿಯತ್, ಯೋಗ್ಯತೆ, ಸಾಮರ್ಥ್ಯಕ್ಕನುಸಾರವಾಗಿ ಆ ಶಿಮ್ಲಾ ಇರಿಗೇಷನ್ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್, ಯಾವುದು ಇರಿಗೇಷನ್ ನೀರಾವರಿಯ ಒಂದು ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ನಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಾಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ बम्बई ಸರ್ಕಾರದ वतीಯಿಂದ। विश्वेश्वरಯ್ಯ की प्रतिभा के अनेक उदाहरण दिए जा सकते हैं। पूना के निकट खड़कवासला नामक एक बांध बनाया गया। तो क्या हो जाता है, विश्वेश्वरಯ್ಯ की जो प्रतिभा थी उनके लिए बहुत सारे उदाहरण हम लोग देख सकते हैं। पूना के नजदीक एक खड़कवासला नामक क्या बनाते हैं, बांध बनाया जाता है। ಹಾಗಾದ್ರೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರ ಅವರೇನೋ ಪ್ರತಿಭೆ ಇತ್ತು ಅಥವಾ ಅವರ ತೀಕ್ಷ್ಣತೆ ಬಹಳಷ್ಟು ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನ ಕೊಡಬಹುದು। ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಅವರು
ವಿವಿಧ ಕೌಶಲ್ಯಗಳನ್ನ ಹೊಂದಿದ್ರು ಅನ್ಲಿಕ್ಕೆ ಪೂನಾದ ಸಮೀಪ ಖಡಕ್ವಾಸ್ಲ ಎಂಬ ಒಂದು ಬಾಂಧನ್ನ ಆಣೆಕಟ್ಟನ್ನ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. इस बांध के लिए ऑटोमेटिक गेटों अपने आप खुलने व बंद होने वाले दरवाजे का डिजाइन आपने ही किया. इंजीनियरिंग के क्षेत्र में इस काम की इतनी प्रशंसा हुई कि अमेरिका की मशहूर पनामा नहर के लिए इसी डिजाइन की नकल की गई थी. फिर क्या था, विश्वेश्वरैया का नाम विदेशों में भी वहां पर फैल गया. तो क्या हो जाता है, जैसे ही यहाँ पर पूना के जो समीप खड़गवासला नामक एक बांध बनाया जाता है तो वहां पर उसकी जो खासियत क्या थी, यानी ऑटोमेटिक गेट, यानी अपने आप खुलने व बंद होने के गेटों को बना चुके थे. और अमेरिका में जो पनामा नहर है तो वहां पर क्या हो गया था, जो सारे अपने आप खुलने के जो गेट थे तो अमेरिका के पनामा नहर के लिए भी इसी की नकल की गई थी. इसीलिए सर एम विश्वेश्वरैया की जो बात है या उनकी जो प्रतिभा है हमेशा देश विदेश में सारी ओर फैलने लगी. ಹಾಗಾದ್ರೆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರು ಪೂನಾದ ಸಮೀಪ ಖಡಕ್ವಾಸ್ಲ ಎಂಬ ಅಣೆಕಟ್ಟನ್ನ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಗೇಟ್ ಗಳನ್ನ ಅಲ್ಲಿ ಕಟ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏನು ಅದರ ವಿಶೇಷತೆ ಏನಿತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಆ ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಗೇಟ್ಗಳು ತನ್ನಿಂದ ತಾನೇ ಓಪನ್ ಆಗುವಂಥದ್ದು ಮತ್ತೆ ಕ್ಲೋಸ್ ಆಗುವಂಥದ್ದು. ಅಂದ್ರೆ ನೀರು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆತಂದ್ರೆ ಓಪನ್ ಆಗಿ ಮತ್ತೆ ನೀರು ಕಡಿಮೆ ಆತಂದ್ರೆ ಕ್ಲೋಸ್ ಆಗುವಂಥದ್ದು. ಅಂದ್ರೆ ಆ ಅಮೆರಿಕಾದ ಏನು ಪನಾಮಾ ಕಾಲುವೆ ಇದೆ ಆ ಕಾಲುವೆಗೂ ಸಹಿತ ಈ ಅಣೆಕಟ್ಟನ್ನ ನಕಲನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರ ಒಂದು ಪ್ರತಿಭೆ ದೇಶ ವಿದೇಶಗಳಲ್ಲಿ ಹರಡಿದೆ. विश्वेश्वरैया ने जब बंबई तथा सिंध में वाटर वर्क्स का प्रबंध करने में बड़ा नाम कमाया तब सन 1906 में आदन से उन्हें बुलावा आया. तो क्या हो जाता है, जैसे विश्वेश्वरैया बंबई और जो है सिंध में वाटर वर्क्स का फिर से प्रबंध करते हैं और उनको 1906 में अदन से बुलावा आ जाता है. ಹಾಗಾದ್ರೆ ಅವರು ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಬೊಂಬೈ ಮತ್ತೆ ಆ ಸಿಂಧ್ ಪ್ರಾಂತಕ್ಕಾಗಿ ಏನು ವಾಟರ್ ವರ್ಕ್ಸಿನ ನಿರ್ಮಾಣವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ 1906ರಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಪ್ರಾಂತದಿಂದ ಅವರಿಗೆ ಕರೀತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆಮಂತ್ರಣವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವರು ಸಹಿತ ನಮ್ಮ ಪ್ರಾಂತಕ್ಕೆ ಬಂದು ನೀರಾವರಿ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಮಾಡಲಿ. वहां पर भी उन्होंने शहर के लिए पानी का इंतजाम किया और नालियां भी बनाई. तो क्या हो जाता है, वहां पर भी सर एम विश्वेश्वरैया अदन प्रांत में जाकर भी यानी नालियों का प्रबंध भी किया और पानी का इंतजाम भी किया. ಹಾಗಾದ್ರೆ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಅದನ್ ಪ್ರಾಂತಕ್ಕೂ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿನೂ ಸಹಿತ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಥವಾ ಕಾಲುವೆಗಳ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. इस कार्य के साथ उनका बहुत बड़ा नाम हुआ. साथ ही वे देश के बहुत बड़े इंजीनियरों में गिने जाने लगे. उस समय से बड़ी बड़ी योजनाओं के लिए उनकी सलाह लेना जरूरी समझा जाने लगा. इधर उनकी खूब पदोन्नति हुई. तो क्या हो जाता है, यहाँ पर जैसे ही 1906 में जब अदन को चले जाकर सर एम विश्वेश्वरैया अपना ही योगदान देते हैं तो वहां पर उनका नाम ऐसे फैल जाता है, बड़े बड़े जो इंजीनियरों में है उनका नाम गिना जाने लगा और अलग अलग योजनाओं के लिए इन्होंने अपना योगदान ही दिया. और उसी के साथ साथ बहुत पदोन्नति भी क्या हो जाती है, उनकी हो जाती है, यानी प्रमोशन हो जाता है. ಹಾಗಾದ್ರೆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, 1906ರಲ್ಲಿ ಆ ಅದನ್ ಪ್ರಾಂತಕ್ಕೆ ಏನು ಕೊಡುಗೆಯನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನೀರಾವರಿ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು. ದೇಶ ವಿದೇಶಗಳಲ್ಲಿ ಅವರ ಹೆಸರುವಾಸಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತದನಂತರ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಯೋಜನೆಗಳಿಗೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಅಡಿಪಾಯಗಳನ್ನ ಹಾಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಅವರಿಗೆ पदोन्नति ಹುದ್ದೆಯ ಭರ್ತಿಯನ್ನ ಪ್ರಮೋಷನ್ ಅನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. विश्वेश्वरैया की ख्याति तथा पदोन्नति देख कुछ इंजीनियर उस वक्त कुछ इंजीनियर उनसे ईर्ष्या करने लगे थे. देखिए क्या हो जाता है, जैसे ही हम लोग कहीं पर भी काम करते हैं या शिक्षक की नौकरी करते हैं या डॉक्टर हो या किसान हो, कहीं पर भी हर जगह किसान के लिए ईर्ष्या पैदा करता है या डॉक्टर से घृणा करता है या जो है टीचर से घृणा कर पाता है. ये हालात है,
इसीलिए समाज में क्या हो जाता है, सर एम विश्वेश्वरैया जब आगे बढ़ रहे थे और उनकी पदोन्नति हो रही थी तो उसी समय इंजीनियरों ने क्या किया, दूसरे इंजीनियर जो है उनसे ईर्ष्या करने लगे, द्वेष करने लगे। ಹಾಗಾದ್ರೆ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರ ಸಾಧನೆಯನ್ನ, ತದನಂತರ ಅವರ ಏನು ಪ್ರಮೋಷನ್ ಹುದ್ದೆ ಭರ್ತಿ ಆಗಿತ್ತು ಅದೆಲ್ಲವನ್ನ ನೋಡಿ ಬೇರೆ ಇಂಜಿನಿಯರ್ಸ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವರಿಂದ ದ್ವೇಷವನ್ನ साधिस्ता इದ್ದಾರೆ। इसके दो कारण थे। एक तो विश्वेश्वरैया की उम्र उस वक्त केवल 47 की थी, दूसरी बात में उनके पुराने तथा सीनियर इंजीनियरों में से वेतन तथा पद की दृष्टि से भी आगे बढ़ गए थे। तो सर एम विश्वेश्वरैया को अगर दूसरे लोग ईर्ष्या करते थे, घृणा करते थे, यानी कारण क्या था, कारण दो थे। एक, उम्र में जो सारे इंजीनियर थे उम्र में बहुत कम उम्र के थे, 47 वर्ष के थे, और उसी के साथ साथ जो सीनियर जो इंजीनियर थे उनमें से भी इन्हें वेतन ज्यादा था और उसी के साथ साथ पदोन्नति भी मिल रही थी और हमेशा आगे बढ़ रहे थे। ಹಾಗಾದ್ರೆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರಿಗೆ ಬೇರೆ ಎಲ್ಲ ಇಂಜಿನಿಯರ್ಸ್ ಗಳು ದ್ವೇಷವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಇಷ್ಟೇ ಆಗಿತ್ತು। ಕಾರಣ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಎರಡು ಕಾರಣಗಳಿವೆ। ಒಂದು ಕಾರಣ, ಸೀನಿಯರ್ ಇಂಜಿನಿಯರ್ಸ್ ಏನಿದ್ದಾರೆ ಅವರಿಂದ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರ ವಯಸ್ಸು ಬಹಳ ಕಡಿಮೆ ಇತ್ತು, ಕೇವಲ 47 ವರ್ಷವಾಗಿತ್ತು। ತದನಂತರ ಎರಡನೇ ಕಾರಣ, ಆ ಸೀನಿಯರ್ ಇಂಜಿನಿಯರ್ಸ್ ಏನಿದ್ದಾರೆ ಅವರಿಂದ ವೇತನ ಮತ್ತೆ ಹುದ್ದೆಯ ಭರ್ತಿ, ಪ್ರಮೋಷನ್ ಅಲ್ಲಿ ಅವರು ಮುಂದೆ ಹೋಗಿದ್ರು। तो वे सुपरिटेंडिंग इंजीनियर पहले से थे। देखिए तो हिंदी में क्या हो जाता है, सुपरिटेंडिंग दिया, यानी यहाँ पर हम लोग इसका प्रोनाउंसिएशन करते हैं तो सुप्रिटेंडेंट होता है। तो क्या हो जाता है, ये जो सर एम विश्वेश्वरಯ್ಯ पहले से ही सुप्रिटेंडेंट इंजीनियर पहले ही से थे। ಹಾಗಾದ್ರೆ ಇವರೇನಾಗಿದ್ದಾರೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಸುಪ್ರಿಟೆಂಡೆಂಟ್ ಇಂಜಿನಿಯರ್, ಅಧೀಕ್ಷಕರು, ಮೇಲ್ವಿಚಾರಕರಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು। 30 पर भी हर हाल बाद में उनकी सलाह ली जाती थी। तो क्या हो जाता था, 30 पर भी यानी जो वहां पर आखिर जो बात होती थी हर एक में, या तीसरी जो बात होती थी जो फाइनल करना पड़ता था, सर एम विश्वेश्वरಯ್ಯ की सलाह अवश्य ली जाती थी। ಹಾಗಾದ್ರೆ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರು ಒಬ್ಬ ಸೂಪರಿಂಟೆಂಡೆಂಟ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಆಗಿದ್ರು, ಅಧೀಕ್ಷಕರಾಗಿದ್ರು, ಮೇಲ್ವಿಚಾರಕರಾಗಿದ್ರು। ಹಾಗಾಗಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಫೈನಲ್ ಡಿಸಿಷನ್ ಅನ್ನ ತಗೋಬೇಕಂದ್ರೆ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರ ಒಂದು ಸಲಹೆಯನ್ನ ಪಡಿಬೇಕಾಗಿತ್ತು। इस प्रकार अपने ही पेशे के लोगों में असंतोष देख विश्वेश्वरಯ್ಯ ने एक दिन अचानक नौकरी से इस्तीफा दे दिया। तो क्या करते हैं सर एम विश्वेश्वरಯ್ಯ, जब अपने ही पेशा, अपने ही वृत्ति में, इंजीनियर की जो वृत्ति में काम कर रहे थे तो दूसरे लोग वहां पर क्या कर रहे थे, उनसे ईर्ष्या कर रहे थे। इसीलिए क्या करते हैं, उन्हें अचानक वहां पर इस्तीफा दे देते हैं। ಹಾಗಾದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ತನ್ನ ಒಂದು ಪೇಶ, ತನ್ನದೇ ವೃತ್ತಿಯವರು ಅವರಿಗೆ ದ್ವೇಷವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ತಿರಸ್ಕಾರವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದಾಗ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ತನ್ನ ನೌಕರಿಯಿಂದ ಇಸ್ತಿಫಾ, ರಿಸೈನ್ ಅನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ರಾಜೀನಾಮೆಯನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। नियमानुसार उन्हें पेंशन मिल नहीं सकती थी, मगर उनकी विशिष्ट सेवाओं तथा योग्यताओं को देखते हुए उन्हें पेंशन दी गई। तो क्या हो जाता है, अगर उनकी उम्र को देखा जाए या उनकी जो वहां पर वेतन को देखा जाए या उसके साथ उनकी जो सेवा का जो समय था उसे देखा जाए, वहां पर क्या किया जा सकता था, उनको पेंशन नहीं मिलती थी। लेकिन जब सरकार ने देखा अलग अलग योगदान दिया है योजनाओं के लिए, इसलिए उनको पेंशन दी गई। ಹಾಗಾದ್ರೆ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಯಾವಾಗ ಅವರು ರಿಸೈನ್ ಅನ್ನ, ರಾಜೀನಾಮೆಯನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆಗ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರಿಗೆ ನಿವೃತ್ತಿ ವೇತನವನ್ನ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಹಿಂಜರಿತಾ ಇದ್ರು। ಆದರೆ ಅವರ ಸೇವೆಯನ್ನ ನೋಡಿ ಅಥವಾ ಅವರು ಏನು ಬೇರೆ ಬೇರೆ ಯೋಜನೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ರು ಆ ಬೊಂಬೈ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ, ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ, ಹಾಗಾಗಿ ಅವರಿಗೆ ನಿವೃತ್ತಿ ವೇತನವನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। नौकरी से निवृत्त हो
पेंशन पाने के बाद विश्वेश्वरैया हैदराबाद राज्य के इंजीनियरिंग सलाहकार नियुक्त हुए। तो क्या हो जाते हैं, आपको ये प्रश्न आ जाता है, तो नियुक्त होने के बाद कहां पर नियुक्त होते हैं, हैदराबाद के जो इंजीनियरिंग सलाहकार के तौर पर नियुक्त हो जाते हैं सर एम विश्वेश्वरैया। क्योंकि अगर किसी के पास कुशलता होती है या जो स्किल होता है तो उन्हें कहीं पर भी जगह मिल सकती है। इसका एक जबरदस्त उदाहरण था सर एम विश्वेश्वरैया। जैसे ही बम्बई राज्य के लिए इस्तीफा देकर आ जाते हैं तो वहां पर हैदराबाद इंजीनियर सलाहकार के तौर पर नियुक्त हो जाते हैं। ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಆ ಬೊಂಬೈ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ರಾಜೀನಾಮೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟು ಬಂದಾಗ ತದನಂತರ ಆ ಹೈದರಾಬಾದ್ ರಾಜ್ಯದ इंजीनियरिंग सलाहकाररागी ಅವರು ಆಯ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। उन दिनों हैदराबाद रियासत पर निजाम नवाब का शासन था। नवाब दुनिया के सबसे बड़े अमीर माने जाते थे। तो क्या आ जाता है, जैसे उस समय हैदराबाद में निजाम का अधिकार था तो हैदराबाद के नवाब को दुनिया का सबसे बड़ा अमीर माना जाता था। उसी समय सर एम विश्वेश्वरಯ್ಯ वहां पर नियुक्त हो जाते हैं। आಗ ಹೈದರಾಬಾದ್ ನಲ್ಲಿ ನಿಜಾಮರ ಆಡಳಿತ, ಆ ಹೈದರಾಬಾದಿನ ನವಾಬನನ್ನ ಪ್ರಪಂಚದ ಶ್ರೀಮಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೀತಾ ಇದ್ರು। ಹಾಗಾಗಿ ಆಗ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಹೈದರಾಬಾದ್ ರಾಜ್ಯದ ಸಲಹಾಕಾರರಾಗಿ ಆಯ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। परंतु हैदराबाद नवाब के सामने एक मुसीबत आ गई खड़ी थी। वह थी मूसी नदी में बाढ़। हर वर्ष मूसी में भयंकर बाढ़ आती थी, इस वजह से खूब तबाही होती थी। तो देखिए क्या हो जाता है, तबाही, नाश और बाढ़, प्रवाह। यानी सर एम विश्वेश्वरಯ್ಯ जैसे कि हैदराबाद राज्य के सलाहकार तौर पर नियुक्त होते हैं, लेकिन हैदराबाद नवाब के लिए एक बहुत बड़ी मुसीबत थी। क्या मुसीबत थी, वहां पर एक मूसी नदी थी। तो मूसी नदी हर साल बारिश ज्यादा होने के कारण प्रवाह आ जाता था, बाढ़ आ जाती थी और बहुत सारा नाश हो जाता था, तबाही हो जाती थी। ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಹೈದರಾಬಾದ್ ನವಾಬನಿಗೆ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಇತ್ತು। ಯಾವ ಸಮಸ್ಯೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಬರುವಂತ ಮೂಸಿ ನದಿ, ಪ್ರಶ್ನೆ ಬರುತ್ತೆ ನಿಮಗೆ, ಹೈದರಾಬಾದಿನ ಯಾವ ನದಿಯಲ್ಲಿ ಪ್ರವಾಹ ಬರ್ತಾ ಇತ್ತು ಅಂದ್ರೆ ಆಗ ಆ ಮೂಸಿ ನದಿಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಭಯಂಕರವಾದಂತ ಬಾಢ್ ಪ್ರವಾಹ ಬರ್ತಾ ಇತ್ತು। ಆಗ ಎಲ್ಲವೂ ನಾಶ ಆಗ್ಬಿಡ್ತಾ ಇತ್ತು, ತಬಾಹಿ। ಹಾಗಾಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, उस बाढ़ का पानी हैदराबाद नगर में घुस जाता था, जिससे सारे कामकाज बंद हो जाते थे। विश्वेश्वरಯ್ಯ ने मूसी नदी पर काबू पाने की योजना बनाई, बांध भी बनवाया। तो देखिए क्या हो जाता है, जैसे ही मूसी नदी का पानी सारे हैदराबाद शहर में आ जाता था तो सारे लोग वहां पर जो डरने लगते थे, तबाही मच जाती थी। और उस पानी को रोकने का काम सर एम विश्वेश्वरಯ್ಯ करते हैं और उसी के साथ साथ बांध बनाकर आप वहां पर हैदराबाद के लोगों की रक्षा करते हैं। ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಆ ಹೈದರಾಬಾದ್ ನಗರದಲ್ಲಿ ಮೂಸಿ ನದಿ ಯಾವಾಗ ಪ್ರವಾಹ ಬರ್ತಾ ಇತ್ತು, ಹೈದರಾಬಾದ್ ನಗರದ ಜನರನ್ನ ಎಲ್ಲರನ್ನ ಬಲಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾ ಇತ್ತು, ಪ್ರವಾಹ ಬರ್ತಾ ಇತ್ತು, ನಾಶ, ಜನಜೀವನ ಅಸ್ತವ್ಯಸ್ತವಾಗ್ತಾ ಇತ್ತು। ಹಾಗೊಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಒಂದು ನದಿಗೆ ಅಣೆಕಟ್ಟನ್ನ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಸೌಲಭ್ಯವನ್ನ ಒದಗಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮತ್ತೆ ಆ ಜನರ ಪ್ರಾಣವನ್ನ ಉಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। हैदराबाद नगर को सुंदर बनाने के लिए, साथ ही हैदराबाद नगर के लिए पानी तथा नालियों का भी बड़ा अच्छा इंतजाम किया। उसी के साथ साथ हैदराबाद नगर के लोगों के लिए पानी और नालियों का इंतजाम भी करते हैं। और हैदराबाद नगर के लिए सुंदर बनाने के लिए उन्होंने नगर के बीच बागे आम नाम से मशहूर एक सुंदर पब्लिक गार्डन, आप ही की योजना का फल है। यह सुंदर नगर आज आंध्र प्रदेश की राजधानी है। तो क्या हो जाता है, जैसे ही सर एम विश्वेश्वरಯ್ಯ वहां पर आगे बढ़ जाते हैं तो हैदराबाद नगर के लिए या सुंदर दिखने के लिए पब्लिक गार्डन का निर्माण करते हैं, यानी उसका नाम था बागे आम। और यही जो
नगर है आज आंध्र प्रदेश की राजधानी है। ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಆ ಹೈದರಾಬಾದ್ ನಗರವನ್ನ ಸುಂದರ ನಿರ್ಮಾಣವನ್ನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಗರದ ನಡುವೆ ಒಂದು ಸುಂದರವಾದಂತಹ ಪಬ್ಲಿಕ್ ಗಾರ್ಡನ್ ಅನ್ನ ನಿರ್ಮಾಣವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಭಾಗ್ಯ ಆಮ್ ಅಂತಂದು ಆ ನಗರವನ್ನ ಇಂದು ನಾವು ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶದ ರಾಜಧಾನಿ ಅಂತಂದು ಕರೀತಾ ಇದ್ದೀವಿ। ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆ ಹೈದರಾಬಾದ್ ನಗರಕ್ಕೆ बंबई ನಗರದ ನಂತರ ಆ ಹೈದರಾಬಾದ್ राज्य ತನ್ನದೇ ಆದಂತಹ ಕೊಡುಗೆಯನ್ನ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। तो आगे चलते हैं, दक्षिण की रियासतों में हैदराबाद के बाद मैसूर का नंबर आता है। तो हम लोग अगर दक्षिण भारत में देखते हैं तो वहां पर हैदराबाद के बाद जो क्या हो जाता था, मैसूर का नंबर आता है। तदनंतर ನಾವು ಏನು ಆ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದಲ್ಲಿ ಬಂದ್ವಿ ಅಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ಹೈದರಾಬಾದಿನ ನಂತರ ಮೈಸೂರು ನಗರದ ಹೆಸರು ಬರ್ತಾ ಇದೆ, ಮೈಸೂರು ಪ್ರಾಂತ ಅಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದೆ। तो मैसूर के राजा उस समय कृष्णराज वडेयर थे। वे कुशल शासक ही नहीं अपितु दयालु हृदय के भी थे। तो कि उस समय जो मैसूर में कौन अपनी हुकूमत चला रहे थे, कृष्णराज वडेयर, और एक और कुशल दयालु वहां पर हृदयवान थे। तदनंतर ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಆ ಮೈಸೂರು ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಅಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣರಾಜ್ ಒಡೆಯರ್ ತನ್ನ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದರು। ಒಬ್ಬ ಕುಶಲ ಅಧಿಕಾರಿ ರಾಜ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರ್ಬೋದು। ತದನಂತರ ಒಬ್ಬ ದಯಾಳು ದಯಕರುಣೆಯನ್ನ ಹೊಂದಿದಂತಹ ರಾಜ ಅವರಾಗಿದ್ರು। वे अपनी प्रजा को हमेशा सुखी देखना चाहते थे, इसके लिए वे नई नई योजनाएं कार्यान्वित करना चाहते थे। अपने इन उद्देश्यों की पूर्ति के हेतु मैसूर के महाराजा ने विश्वेश्वरैया को मैसूर आने का निमंत्रण दिया। तो क्या जाता है, जैसे ही कृष्णराज वडेयर को उस समय अपने ही राज्य में सारे लोगों को खुशी से देखना था और अलग अलग योजनाओं के तहत कार्यान्वित करना था, इन्हीं उद्देश्यों से क्या करते हैं, मैसूर के जो महाराजा ने सर एम विश्वेश्वरಯ್ಯ को बुलावा देते हैं, निमंत्रण देते हैं। ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಕೃಷ್ಣರಾಜ್ ಒಡೆಯರು ಅವರಿಗೆ ಒಂದು ಆಸೆ ಇತ್ತು, ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ನನ್ನ ರಾಜ್ಯವನ್ನ ಸುಧಾರಣೆ ಮಾಡಬೇಕು, ತದನಂತರ ನನ್ನ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಹೊಸ ಹೊಸ ಯೋಜನೆಗಳನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬರಬೇಕು, ಆ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ನನ್ನ ರಾಜ್ಯದ ಜನರು ಸುಖಿಯಾಗಿರ್ಬೇಕು। ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರು ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಆಮಂತ್ರಣವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। विश्वेश्वरैया भी मैसूर राज्य के निवासी थे, उन्हें भी अपनी मातृभूमि की सेवा करने में आनंद का अनुभव हुआ। तो जैसे ही श्री कृष्ण राज वडेयर वहां पर उन्हें बुलावा देते हैं, सर एम विश्वेश्वरैया बहुत खुशी के साथ चले जाते हैं, क्योंकि उनको पता चला जैसे मैं मैसूर जन्मभूमि में अपना जन्म हुआ है या मेरी मातृभूमि है, तो मैं अपनी मातृभूमि की योगदान सौभाग्य मुझे कभी नहीं मिलेगा। ಹಾಗಾದ್ರೆ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಬಹಳ ಸಂತೋಷವಾಗಿಬಿಡ್ತಾರೆ। ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಾನು ಮೈಸೂರು ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಮೈಸೂರು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಜನ್ಮವನ್ನ ಪಡೆದಿದ್ದೀನಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅದೇ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುವಂತ ಸೌಭಾಗ್ಯ ಮತ್ತೊಂದಿಲ್ಲ ಅಂತಂದು ಆ ರಾಜ್ಯದ ಕೃಷ್ಣರಾಜ ಒಡೆಯರು ಏನೋ ಅವರಿಗೆ ಆಮಂತ್ರಣವನ್ನ ಮಾಡಿದ್ರು। ಆ ಆಮಂತ್ರಣದ ಮೇರೆಗೆ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು मैसूर राज्य के तेरता इदारे। वे मैसूर के चीफ इंजीनियर के पद पर नियुक्त हुए। देखिए क्या हो जाता है, वह चीफ इंजीनियर बनकर नियुक्त हो जाते हैं और मुख्य अभियंत्ररागी आके ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। इस पद पर उन्होंने 3 वर्षों तक कार्य किया। तो मैसूर में 3 वर्षों तक चीफ यानी इंजीनियर बनकर अपना काम उन्होंने किया। ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಮೈಸೂರು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, 3 ವರ್ಷ ಚೀಫ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಆಗಿ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್ ಎಂ विश्वेश्वरಯ್ಯನವರು। विश्वेश्वरಯ್ಯ की कार्यकुशलता एवं शासन पटुता पर महाराजा मुग्ध हुए। तो क्या हो जाता है, सर एम विश्वेश्वरಯ್ಯ जो है उनकी जो कार्यकुशलता या शासन पटुता यानी कुशलता पर महाराजा मुग्ध हो जाते हैं, क्योंकि अलग अलग योजनाओं को बताते हैं, अलग अलग नई योजनाओं को लाकर जो सारे महाराजा के दिल को जीत लेते हैं। ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ತನ್ನದೇ ಆದ ಚಾಣಾಕ್ಷತನ, ಕುಶಲತೆ,
ದಕ್ಷತೆಯಿಂದ 3 ವರ್ಷ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದಾಗ ಚೀಫ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಆಗಿ ಆ ಮಹಾರಾಜರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವರ ಗುಣಗಳಿಂದ ಅವರ ಕುಶಲ जैसे ही सर एम विश्वेश्वरैया 3 वर्षों तक चीफ इंजीनियर बनकर मैसूर राज्य में या कृष्णराज ಒಡೆಯರ್ का दिल जीत लेते हैं. ಏನಾಗ್ತಾಯಿದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆ 3 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಚೀಫ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಆಗಿ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಆ ಕೃಷ್ಣರಾಜ್ ಒಡೆಯರ ಮನಸ್ಸನ್ನ ಗೆಲ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. तो उन्होंने 3 साल बाद विश्वेश्वरैया को अपना दीवान नियुक्त किया. तो क्या करते हैं, कृष्णराज वड़ेयर 3 साल के बाद वहां पर फिर से दीवान के लिए उन्हें चुना जाता है, चुनौती की जाती है. तदनंतर ಮತ್ತೆ 3 ವರ್ಷ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಕೃಷ್ಣರಾಜ್ ಒಡೆಯರು ಅವರನ್ನ ದಿವಾನರಾಗಿ ಆಯ್ಕೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. इस पर पद पर वे 6 साल तक कार्य करते रहे. इन 9 वर्षों के अवधि में विश्वेश्वरैया ने अपनी योजनाओं पर अमल करके मैसूर राज्य का नक्शा ही बदल डाला. तो क्या हो जाता है, सर एम विश्वेश्वरैया जो थे वहां पर जैसे ही 3 साल चीफ इंजीनियर बनकर और उसी के साथ साथ यहाँ पर 6 साल जो है फिर से यहाँ पर दीवान बनकर अपना कार्य करते हैं और इन 9 सालों में मैसूर राज्य का नक्शा ही बदल डालते हैं. यानी मैसूर राज्य में अलग अलग योजनाओं को लाकर अपना योगदान दे देते हैं. ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು 3 ವರ್ಷ ಚೀಫ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಆಗಿ ತದನಂತರ 6 ವರ್ಷ ದಿವಾನರಾಗಿ ಆ ಮೈಸೂರು ರಾಜ್ಯದ ಹೊಸ ಹೊಸ ಯೋಜನೆಗಳನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದು ಎಲ್ಲ ರೀತಿಯಾಗಿ प्रगति अभिवृद्धियेಡೆಗೆ ಕೊಂಡೊಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಆ ರಾಜ್ಯವನ್ನ. विश्वेश्वरैया ने दीवान के पद पर कार्य करते समय राज्य के हर विभाग में सुधार किया, नई योजनाएं चालू की. तो क्या हो जाता है, सर एम विश्वेश्वरैया मैसूर राज्य के दीवान बनकर अलग अलग योजनाओं में सुधार लाते हैं, अलग अलग योजनाओं को चालू करते हैं. ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ 6 ವರ್ಷದ ಆ ದಿವಾನರಾಗಿ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಬೇರೆ ಬೇರೆ ಯೋಜನೆಗಳನ್ನ ಕಾರ್ಯಾನ್ವಿತ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಥವಾ ಮೈಸೂರು ರಾಜ್ಯವನ್ನ ಪ್ರಗತಿಯೆಡೆಗೆ ಒಯ್ಯಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. राज्य की आमदनी बढ़ाई, बड़े बड़े कारखाने खोले और नई नहरों के द्वारा 1.5 लाख एकड़ भूमि की सिंचाई का इंतजाम किया. तो क्या करते हैं, सर एम विश्वेश्वरैया राज्य की आमदनी बढ़ाते हैं और उसी के साथ साथ बड़े बड़े कारखाने भी खोले और नई नहरों के द्वारा 1.5 लाख एकड़ भूमि की सिंचाई का इंतजाम भी करते हैं. तदनंतर और ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ರಾಜ್ಯದ ಆಮದನಿಯನ್ನ ಅಂತಂದ್ರೆ ಉತ್ಪನ್ನವನ್ನ ಆದಾಯವನ್ನ ಹೆಚ್ಚಿಗೆಗೊಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತದನಂತರ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಖಾನೆಗಳನ್ನ ಪ್ರಾರಂಭಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹೊಸ ಹೊಸ ಯೋಜನೆಗಳಿಂದ ಅವರು 1.5 ಲಕ್ಷ ಎಕರೆ ಭೂಮಿಗೆ ಸಿಂಚಾಯಿ ನೀರಾವರಿ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್ ಎಂ विश्वेश्वरैया. मैसूर राज्य के शिव समुद्र जलप्रपात पर बिजली पैदा करने का कारखाना उन्हीं की देखरेख में खोला गया. तो सर एम विश्वेश्वरैया जो है क्या करते हैं, यहाँ पर वहां पर मैसूर राज्य के पास जो शिव समुद्र जलप्रपात जो है, जो फॉल्स है, वहां से बिजली पैदा करने का काम भी इन्हीं की देखरेख में खोला गया. इनकी योजना थी. ಹಾಗಾದ್ರೆ ಏನು ಶಿವನ ಸಮುದ್ರ ಜಲಪ್ರಪಾತದ ಬಳಿ ಅವರು ವಿದ್ಯುತ್ ಅನ್ನ ಉತ್ಪಾದಿಸುವಂತ ಕಾರ್ಯವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ದು ಸರ್ ಎಂ विश्वेश्वरैया. विश्वेश्वरैया ने औद्योगिक दृष्टि से मैसूर राज्य के स्वरूप को बदलने का सफल प्रयत्न किया. तो क्या हो जाता है, केवल सिंचाई पानी का इंतजाम ही नहीं, अगर मैसूर राज्य बढ़ना है, आगे बढ़ना है, तो उसे औद्योगिक दृष्टि से इंडस्ट्रियल तौर पर आगे बढ़ाने का काम भी करते हैं. ಹಾಗಾದ್ರೆ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಕೇವಲ ಅಲ್ಲಿ ನೀರಾವರಿ ಮಾತ್ರ ಬೇಡ, ಔದ್ಯೋಗಿಕ ಇಂಡಸ್ಟ್ರಿयल ಕೈಗಾರಿಕೆಗಳಿಗೂ ಸಹಿತ ಕೊಡುಗೆಯನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. उन दिनों में भी विश्वेश्वरैया ने यह अनुभव किया कि किसी प्रदेश की प्रगति व समृद्धि उस प्रदेश की सिंचाई की व्यवस्था तथा औद्योगिक उन्नति पर निर्भर होती है. तो सर एम विश्वेश्वरैया को पता था, अगर
यहाँ पर कोई एक जो भूमि है, धरती है, या कोई एक वतन है, आगे बढ़ना है तो उसके लिए सिंचाई और औद्योगिक तौर पर आगे बढ़ेंगे तो उसकी प्रगति हो सकती है। ಹಾಗಾದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರಿಗೆ ಅರಿವಾಗುತ್ತೆ, ಒಂದು ಪ್ರದೇಶ ಮುಂದೆ ಸಾಗಬೇಕಂತಂದ್ರೆ ನೀರಾವರಿ ಮತ್ತೆ ಕೈಗಾರಿಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಲೇಬೇಕು. ಹಾಗಾಗಿ ಮೈಸೂರು ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ನೀರಾವರಿ ಮತ್ತೆ ಕೈಗಾರಿಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. यही कारण है कि उन्होंने मैसूर राज्य में चंदन का तेल, चंदन, सीमेंट, साबुन, इस्पात यानी स्टील, कागज के कारखाने खोले. ಅದೇ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರು ಮೈಸೂರು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಚಂದನ್ ಕಾ ತೇಲ್, ಗಂಧದ ಎಣ್ಣೆ ಇರ್ಬೋದು, ಸಾಬೂನ್ ಇರ್ಬೋದು, ಇಸ್ಪಾತ್ ಸ್ಟೀಲ್ ಇರ್ಬೋದು, ಕಾಗದ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲವನ್ನ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗಳನ್ನ. भद्रावती में स्थापित इस्पात का कारखाना उन्हीं के पर्यवेक्षण में निर्मित हुआ है. तो क्या हो जाता है, जो भद्रावती के पास इस्पात का जो कारखाना है भद्रावती में, तो इन्हीं की जो पर्यवेक्षण में यानी इनकी जो जिम्मेदारी में अधिकार में वह आया है. ಹಾಗಾದ್ರೆ ಭದ್ರಾವತಿಯಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದಂತಹ ಸ್ಟೀಲ್ ಕಾರ್ಖಾನೆ ಇರಬಹುದು ಇವರ ಒಂದು ಅಧಿಕಾರದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಫಸ್ಟ್ ಬೊಂಬೈ, ತದನಂತರ ಹೈದರಾಬಾದ್ ಮತ್ತೆ मैसूर राज्य के ಕೊಡುಗೆಯನ್ನ ನೀಡಿದ್ದಾರೆ. तो आगे हम लोग देखेंगे तो क्या हो गया, अभी बम्बई, हैदराबाद, मैसूर राज्य के योगदान दिया, तो आगे किस तरह वह मैसूर राज्य की सुधार करते हैं इसको लेकर मैं चर्चा करूंगा अगली कक्षा में.